का लादी पाव बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, हे मला माहितीच नव्हतं. आज ते मी घरीच लादी पाव बनवले. मस्त मऊ लुसलुशीत आतपर्यंत बेक झालेले. ओव्हन न वापरता कढईमध्येच हा पाव बनवलेले. खरं तर म्हटलं तर 20 रुपयाची एक लादी मिळते, पण घरी जेव्हा आपण बनवतो तो आनंद जगापलीकडचा असतो. मस्त गरम गरम लादी पाव आणि त्यासोबत गरम गरम चहा. आहा मजाच. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक करा. त्यासाठी काय करायचं, लादी पाव बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 कप इथे मी कोमट दूध घेतले. खूप जास्त गरम पण नको आणि थंडही नको. 1 चमचा साखर घालून घ्यायची आणि 3 चमचे ईस्ट वापरलेले आहेत. तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता किंवा ऑनलाईन पण मागवू शकता. ईस्ट चांगलं ॲक्टिवेट व्हावं म्हणून आपण 15 मिनटं त्यावर झाकण ठेवून देणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे बरं का ही. 15 मिनिटांनंतर बघू शकता ईस्ट चांगलं आपलं ॲक्टिवेट झाले. म्हणजे डबल साईज फुल असे बुडबुडे पण यायला पाहिजे त्याचे. आणि त्याच वाटीनं एक आम्ही 3 वाटी इथं मैदा घेतलेला आहे. 3 वाटी मैदा आणि चवीपुरतं मीठ. जे आपण दुधामध्ये ईस्ट ॲक्टिवेट करायला ठेवलं होतं ना, ते पूर्ण ते मैद्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. कणिक मळतो त्यापेक्षा पण सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचे, खूप जास्त घट्ट नाही. आता आपण ईस्ट ज्या बाउलमध्ये ॲक्टिवेट करायला ठेवलं होतं ना, त्यातच मी थोडंसं कोमट पाणी इथं वापरणार आहे. अर्धा कपपेक्षा पण थोडंसं कमी पाणी घेतले. कोमट पाण्याचाच आपल्याला उपयोग करायचा, थंड पाणी आपल्याला वापरायचं नाही. ते पाणी त्यात आपल्याला घालून घ्यायचं. पीठ चांगलं हे मळून घ्यायचे. सैलसर पीठ पाहिजे आपल्याला. कणिक मळतो त्यापेक्षा पण सैलसर. ईस्ट जर तुमचं चांगलं फुलले ना, तर समजून त्याचं ईस्ट तुमचं चांगलं आहे. जर तुमचं ईस्ट चांगलं ॲक्टिवेट झालं नाही तर तुम्ही पुढची प्रोसिजर करू नका, कारण तुमचे लादी पाव चांगले होणार नाही. आता पीठ चांगलं मळून घेतलं, त्यातच आपल्याला 2 चमचे एवढं तेल घालायचे. जे पोहे खायचा चम्मच आहे ते. तुम्ही तेल, तूप, बटर काही या ठिकाणी वापरू शकता, पण मी या ठिकाणी तेलच इथं वापरणार आहे. आणि चांगलं त्याला चोळून घ्यायचं. जेवढे त्याला फटके मारताना अगदी सॉफ्ट आपलं पीठ हे तयार होईल. आता व्हिडिओने दाखवते चांगलं त्या पद्धतीनं आपल्याला चांगलं हे चोळून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं पीठ चांगलं चोळून घेसाल तेवढे लादी पाव तुमचे चांगले होतील. आता तुम्ही म्हणत असाल एवढी मेहनत कशासाठी, पण आपण जेव्हा घरी करतो ना आणि जेव्हा बाहेरचं मैद्याचे पदार्थ खातो ते कसे केलेले असतात आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे अशा पद्धतीनं पाव तुम्ही घरीच बनवून मुलांना देऊ शकतात. आता पीठ चांगलं चोळून घेतलं, त्याच बाउलमध्ये मी तेल लावलं आणि पीठ चांगलं ठेवून द्यायचे. 2 तासासाठी आपल्याला पीठ चांगलं मुरू द्यायचं आहे. म्हणजे त्याची साईज चांगली डबल झाली पाहिजे. अशा पद्धतीनं त्यातली पूर्ण हवा आपल्याला काढून घ्यायची, एअर. आता पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं. हाताला थोडंसं आपल्याला तेल, तूप, बटर काही लावून घ्यायचे आणि चांगलं पीठ चांगलं चोळून घ्यायचं. 2-3 फटके त्याला मारून घ्यायचे पिठाला, म्हणजे पीठ अगदी सॉफ्ट तयार होईल आपलं. आता ज्या ताटामध्ये आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे त्याच ताटामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा बटर पेपर पण लावू शकता. थोडंसं त्यावर मैदा भुरभुर करून घ्यायचा, म्हणजे भांड्याला खाली चिटकणार नाही. त्या ठिकाणी मी ताटात आणि केक टीनमध्ये हे पाव बेक करायला ठेवणार आहे. आता जे पीठ मळून ठेवलेलं होतं आपण त्याचे भाग आपल्याला कसुरीनं कट करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. तुम्हाला मिनी पाव करायचे असतील छोटे छोटे, तुम्ही छोट्या आकारामध्ये करू शकता, पण मी तर मीडियम साईजचे पाव इथं बनवत आहे. तुम्ही जर छोट्या साईजचे पाव जर कधी गेले तर तुमचे पाव खूप सारे होतील. मी मीडियम साईजचे बनवते, त्यामुळे माझे 10 ते 12 पाव इथं 14 पाव माझे बनवून इथं तयार झालेत. आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि ज्या भांड्यामध्ये आपण बेक करणार आहे त्यातच आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं मी केक टीनमध्ये आणि ताटामध्ये हे पाव करून घेतलेत. आता हे आपल्याला झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी चांगलं ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत हे त्याची साईज डबल होते. आता जे चांगले पाव आपण तयार केले ते चांगले फुगल्या जातात. तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान पाव आपले फुगल्या गेलेत, म्हणजे अगदी परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेले. आता आपण लगेच त्याला बेक करायला ठेवणार आहे. त्या कढईमध्येच मी बेक करणार आहे. त्यात मीठ घातलं आणि थोडीशी जाड साळण घातली. त्यामध्ये 10 मिनटं आधीच ती प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची. पुन्हा आपल्याला वरतून त्यावर तेल लावून घ्यायचे. तेल किंवा तुम्ही कोमट दुधाचा पण इथं उपयोग करू शकतात, म्हणजे त्याने अगदी सॉफ्ट पाव तयार होतात आणि रंगही खूप छान होतो. पण ओव्हनमध्ये करत नाही. ओव्हनमध्ये जर तुम्ही कधी केलं ना, दोघी साईडनं कलर खूप छान येतो बरं का. पण आपण कढईमध्ये करणार आहे. दोघी कढई मी गॅसवर ठेवल्या आहेत आणि 20 मिनटापर्यंत आपल्याला चांगले हे बेक करून घ्यायचे. आतमध्ये अजिबात कच्चे राहिलेले नाही. वरतून जरी पांढरा कलर दिसत असला, कारण आपण कढईमध्ये बनवलेले. जेव्हा आपण ओव्हनमध्ये हे पाव करतो तेव्हा दोघी साईडचा कलर खूप छान होतो. त्यामुळे हे पाव अजिबात कच्चे नाही, खूप छान पाव झालेले आहेत. त्यावर पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे. आपले पाव इथं बनवून तयार झाले. मागची बाजू बघा किती छान फुलल्या गेली आणि वरच्याचा कलर नाही आला, पण अजिबात आतमध्ये कच्चे सुद्धा राहिले. तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे पाव. हे अगदी सॉफ्ट पाव आपले बनून तयार झाले. हे पाव तुम्ही मिसळसोबत किंवा पावभाजीसोबत किंवा मसाला पावसोबत तुम्ही असे खाऊ शकतात. तुम्ही कशा पद्धतीने हे पाव तुम्ही खाऊ शकतात. अगदी सोपी पद्धत आहे पाव बनवण्याची.
तर आपले लादी पाव इथं बनवून तयार झाले. मुलांना तर हवालेच गेले नाही. जेव्हा पाव करायला सांगितलं मी करणार आहे, ते कधी पाव होतील आणि कधी त्यांना खाईल असं झालं होतं. ते तर म्हटले, "मम्मी मिसळ पाव, पावभाजी जेव्हा होईल तेव्हा, पण आधी पहिले आपण गरम-गरम चहासोबत पाव हे खायला घ्यायचे." तर आम्ही मस्त मुलांसोबत चहा आणि पाव खातोय, कारण त्यांना ही रेसिपी प्रचंड अशी आवडली. मी पहिल्यांदाच ही पाव बनवले, पण घरच्यांनाही प्रचंड आवडले. ते तर म्हणायला लागले, "बाहेरच्यापेक्षा आपण घरीच बनवायचे." तर माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जरा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.